वैष्णवीच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती त्याच्या घरच्या महिलांचा छळ करतो की काय असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला कारणही तसंच आहे. राजेंद्र हगवणेंना पळून जाण्यासाठी थार गाडी दिलेल्या चौंधे कुटुंबाचा प्रतापही समोर आला आहे. या कुटुंबातील सुनेने 20 लाखांच्या हुंड्यासाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार जानेवारी महिन्यात खडकी पोलिसात केली होती, तर फेब्रुवारी महिन्यात तिने राज्य महिला आयोगामध्ये तशी तक्रार दिली होती. पण नेहमीप्रमाणे महिला आयोगाने त्याकडे तक्रार केल्याचा आरोप तिने केला आहे. 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपल्याला मारलं जातंय, आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला जातोय, अशी तक्रार सुयश चौंधे यांच्या पत्नीने केली आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पोलीस आणि महिला आयोगामध्ये तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. चौंधे कुटुंबावर आरोप करणाऱ्या त्यांच्या सुनेने त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा फरार असताना ज्या थार गाडीतून ते फिरत होते ती थार गाडी संकेत चौंधे यांच्या नावावर आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. सासू काळी जादू करते. चौंधे कुटुंबातील सुनेने त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आपली सासू काळी जादू करते असा आरोप सुनेने केला आहे. लग्नात 2 लाख रुपये हुंडा आणि 2 तोळे सोनंही दिलं, परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशाची मागणी केली जात होती. त्यातून आपल्याला मारहाण केली जाते, आपला छळ केला जातो, असं सुनेनं म्हटले आहे. नवरा सुयश चौंधे हा ब्लू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा, तर नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे, असे त्या सुनेने म्हटले. आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी त्या सुनेने केली आहे. राज्य महिला आयोगाचे दुर्लक्ष. वैष्णवी हगवणे प्रकरणात टीकेची झोड उडालेल्या राज्य महिला आयोगाने या प्रकरणातही निष्क्रियता दाखवल्याचं समोर आलं आहे. चौंधे कुटुंबाकडून आपल्याला मारहाण केली जाते, हुंड्यासाठी छळ केला जातो, अशी तक्रार जानेवारी महिन्यामध्ये खडकी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य महिला आयोगामध्ये त्याची तक्रार करण्यात आली होती, पण त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं सुनेने म्हटलं आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.